तेव्हा मित्रांनो काका त्यांनी मशीन दळवलं आता. ब्लेड पाकाचा खतरनाक आहे एकदम. चार 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 चार. नमस्कार मित्रांनो, मी SR दादा स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आलोय मी शेतामध्ये. हे बघू शकता तुम्ही. कशासाठी ते बा हे तुरीच्या शेंगा घेण्यासाठी ओल्या, कारण की याची आपण भाजी करणार आहेत. भाजी केली ना एकदम छान लागते, एकदम मस्त. तुम्ही कधी खाल्ली असेल तर कमेंट करून सांगा. आणि ह्या घ्यायला आलोय मी आपल्या बाबाच्या मळ्यात मुंगशाला. थोड्या वेळ मी शेंगा तोडून घेणार एखाद्या भाजी पुरतं, मग जाणार घरी. चाललंय काम शेंगा तोडायचं. एवढं झालंय तोडून. एकाच्या वाट्याचे झालंय तोडून, बाकी तोडायचे अजून. हे किती मस्त शेंगा आहे. आज मी एकटाच आलोय, भावाला नाही आणलं कारण बाबांनी मी आलोय. बाबाला पप्पा ते घेऊन आले होते तिकडे घरी. बाबाला सोडायचं होतं मळ्यात. बाबाला सोडलं, म्हटलं आलोच आहे तर शेंगा पण तोडून घेऊ. मग आलो शेंगा तोडायला. काही ठिकाणी अशी तूर लावून फक्त या ओल्या शेंगा पण मार्केटमध्ये विकायला घेऊन जातात, गुजरात मार्केटला. ही व्हरायटी कुठली माहीत नाही मला, पण आहे जरा चवीला बरे आहेत, त्यामुळं मी घेतोय फटाफट कट करून. इकडे बसून तर इथपर्यंत फिरत आलोय मी, तरी मला साध्या भाजीच्या एका भाजीच्या शेंगा कुठल्या जाईना, कारण शेंगा सापडतच नाही जास्त. हे बा सगळ्या वाळे शेंगा दिसतात, हिरव्या शेंगा खूप कमी. त्यामुळं इकडं तिकडं खूप फिरावं लागतंय मला. हे बघा हिरव्या दिसत आहेत, हिरव्या कवळ्या आहेत. काय आहेत निभर तर त्या हे बा या अशा. बाकी तर वाळलेलाच आहे. वाळलेलं घेऊन काय करायचं, तुरीचं वरण करायचं. खाली गवत बघा किती, तरी बाबांनी सगळं गवत काढून घेतलं होतं. याच्यामध्ये मूग पण होता, मूग गायब झाला. ॲक्च्युली मूग एवढ्या दिवस टिकत पण नाही का, दिवाळीपर्यंत जास्तीत जास्त दिवाळीच्या आधीच निघून जातो. हा कुठे आई आली, शेंगा तोड लागाय ना आपल्याला. आता दोघं जण फटाफट शेंगा तोडून घेतली म्हणजे. कुठे कडाला हो आलो. तूच दिसा ना मला कुठे. आता आई आली म्हटल्यावर शेंगा फटाफट तोडून होतील. तोडले काय बाबू. मित्रांनो आई म्हणते एवढ्यात भाजी होईल. मित्रांनो मी तोडून खूप थकलोय आता. एवढ्या घेतल्या शेंगा, एवढ्या याच्यात मला तरी वाटतं आपली होईल भाजी. तो आता चला. 5 minutes later. मित्रांनो मी पोचलोय आता घरी. आणि घरी आल्यानंतर बघतोय काय हे बा आम्हाला लावलंय भरायला आणि बाहेर टाकायला लावलंय. मी चालवून पाहू मशीन. तिकडचं घेणार आहे. इकडं कुठं चालला तू बी. अय शेजाने घे, शेजाने एक साईड न. इकडं कुठं चालला तू. एक साईड घे. धर तिकडून. थांब घे. बरं घे, शेजाने घे. उचल मशीन. अरे पुढं लागल.
जय बजरंगबली. हे एक मशीन आहे मित्रांनो, हे एक मशीन आहे. सगळं कापून झालंय, एवढंच राहिलंय फक्त. अरे ते ऑलरेडी खराब होईल मशीन आणि तू त्याच्यात बोट घालून राहिला. आणखी बिघडलं ते काकान ते बोलतील बरं. त्याच्यापेक्षा गपचित बस. मित्रांनो आपण हाताने गवत भरायचं सोडून पावड्यानं गवत ओढून राहिला बघायला. याला देशी जुगाड म्हण. काय म्हणता काका? कुठं? हा तेव्हा मित्रांनो काका त्यांनी मशीन दळवलं. आता ब्लेड पाकाचं खतरनाक आहे एकदम. चार 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 ते खडे लय बेकार उडवतं ते. दिलेले डायरेक्ट खडे दनादन लागते डायरेक्ट. भाऊ गंज नको करू त्याच्यावर ना, त्याच्यावर डायरेक्ट. तू गंज का बरं करतो? 1 hour later. मित्रांनो सगळं वाहून झालं होतं मस्तपैकी. नंतर परत सांगितलं हे सगळं झाडून काढा. तेव्हा एवढं झाडलं गेलं इकडचं. टाईम बघा किती झाला, केव्हापासून झाडतोय आम्ही. हे बा हे खराटे घेतले, याच्याने झाडायचं असं. हे बा हे असं झाडून हे गंज जमा करायची, हे पल्ली भरून बाहेर फेकायचे. हा बा बसून झाडायचे काम चालू आहे. याचे केव्हाचं जीवावर आलेलं आहे, पण हा काय करतोय म्हणून करतोय. इकडे एवढं राहिलं आहे अजून, म्हणजे थोडंच राहिलं आहे आता. इथून तर इकडं याचे फुल जीवावर आलेले आहे, पण कोणाला सांगत नाही तो आता. हे बा 1 hour later. मित्रांनो आवरायचं काही झालं नाही. हेवा इकडचं झाडून झालं आहे, पण इकडं तसंच राहिलं आहे. हेवा एवढं कोपरं राहून गेलं. आजसाठी एवढंच. भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि या व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला तर माहितीच आहे, एकच वादा, SR दादा.